वरदान म्हणू शकतो आपण. आणि मला सुद्धा लाभलेले परम मित्र आमचे योगेश पाटील सर आता सांभाळतील कॉमेंट्री बॉक्स आणि या नवीन सामन्यामध्ये रंग भरतील आपल्या अगदी सुमधुर आवाजामध्ये. विरेन स्पोर्ट्स भावाले विरुद्ध विहाना स्पोर्ट्स पिसे. भावाले टीम आपण बॅटिंग घेतली हो. या या जरा तुमचे फिल्डर वाट बघतायत, बॉलर वाट बघतायत, आम्ही पण वाट बघतोय. प्लीज प्लीज या. तुमचे फिल्डर कमी दिसतात आम्हाला, पण सलामीचे फलंदाज पाठवणं अनिवार्य आहे आता. ऑलरेडी तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवून पण लेट सांगितलं आम्हाला, तरी सुद्धा आम्ही ऍडजस्ट केलं. प्लीज असं करू नका, कारण आता आमचा पहिला सामना अगदी बरोबर 40 मिनिटात संपला. बरोबर पहिला सामना अगदी 8 षटकं बरोबर पडली आमची 40 मिनिटात. आणि तुम्ही असं उशीर कराल तर आज आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही प्रॉब्लेम करू नका, या लगेचच घ्या 2 बॅट आणि दोघांनी या. चला निघून या आतमध्ये, काही फरक पडत नाही बॅटिंग लाईनअप मध्ये. आम्ही येऊ का दोघे, योगी आणि मी? चला योगी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक. शुभ प्रभात, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा श्री गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 2 आणि डे क्रमांक 3 अर्थात या स्पर्धेचा आज निरोप देणारा दिवस. आज अंतिम सामना सुद्धा तुम्ही पाहू शकाल सायंकाळच्या सत्रामध्ये. परंतु या ठिकाणी आजचा दिवसात आपण जर खेळ पाहिला तर वेळेवरती सुरुवात झाला. जी वेळ दोन्ही संघांना मी दिली होती त्या वेळेवरती दोन्ही संघ इथे मात्र पोहोचले गेले. आणि या दुसरा सामन्याला आपण इथे सुरुवात करतोय. गावदेव विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष विरेन स्पोर्ट भावाले. एका बाजूला पाहू शकलो विजय पाटील जे माजी सरपंच आहेत, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. आणि दुसरीकडे आपण जर पाहिले तर यवईचे प्रसिद्ध उद्योजक हनुमानजी तरे यांचा संघ चेंडू द्यायचा. आपण चेंडू द्या. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. आमचे गुणलेखक गणेश पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. सलामी जोडी पाहू शकाल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाली. राहुल आणि मंगल. आणि या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज विजय पाटील. मयूर पाटील आहे. बॅटची कडा लागली, चेंडू चालला अगदी गल्लीमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि सिंगल धावने तिथे मात्र राहुल आपले डावाची सुरुवात करत असताना सिंगलला श्री गणेश इथे मात्र पाहायला मिळाली. ते म्हणजे विरेन स्पोर्ट भावाली संघाची. या सीझनचा आपण विचार केला तर पीसी संघ जबरदस्त कामगिरी करतोय. और तो विकेट मारा करतोय. हो खराब लेत होती, लेत ओळखले आणि हुक केला. पाठवला चेंडू लागली बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. खराब लेथ पाहिली आपण आणि ती लेथ ओळखल्याने या पहिल्या चौकार विरेन स्पोर्ट भावाली संघाच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मंगलने मात्र चेंडूला अगदी जंगलमध्ये पाठवलं. चांगला स्ट्रोक होता अगदी चेंडूच्या मिनिटवरती तो फटका पाहिला. आता मात्र कुठेतरी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू चालला अगदी उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर. आज एकूण 8 संघ तुम्हाला इन मध्ये पाहायला मिळतील. यानंतर श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष जय झोटिंग देवरुंग म्हणजे आयोजक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आरडी किरवली विपक्ष आई गावदेवी जारवल. असे एकूण 8 संघ तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. ओ पुन्हा बॅटची करा शॉट तर मला फिल्डर सज्ज आहेत. वारंवार पाहिलं तर कुठेतरी इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न करतोय मंगल. कारण अगदी ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर डीप मध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाहीये आणि तिथे मात्र फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगले आहेत त्याचे, परंतु कुठेतरी मिडलिंग करणं फार गरजेचं आहे. परंतु मिडलिंग मात्र झाली नाहीये. आणि धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर बिनगडी बाद 7. शांत वातावरण.
चेंज ऑफ पेस, थोडीशी फ्लाईट दिली, वेग गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्याच वेगावरती फलंदाज राहुल मात्र या ठिकाणी बीट झाले. चांगली व्हेरिएशन करतोय मयूर पाटील. तो त्याच्याकडे अनुभव आहे, तो मात्र झोकतोय. प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी आपल्याला बदलात बदल पाहायला मिळतोय. आणि मगाशी सरांनी सांगितलं की बदल ही कालाची गरज आहे आणि इथे मात्र फटका हवेत केला. शॉर्ट स्ट्रायकरला फिल्डर तैनात आहे. अगदी पाठमोरे जात असताना झेल पकडला आणि पहिला धक्का लागला टीम विरेन स्पोर्ट भाबाली संघाला. कुठेतरी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्टॅमिंग स्ट्रोक पाहायला आपण आणि सुंदर कॅच तिथे मात्र या ठिकाणी आपल्याला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी मयूर पाटीलने आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिले आणि तसंही जर मयूर पाटीलचा विचार केला तर विकेट टेकर गोलंदाज आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला आपण विकेट्स घेताना पाहिलेलं आहे आणि इथे मात्र सुद्धा तीच सुरुवात त्याच्याकडून पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत आणि पाहू शकाल जितेंद्र डाके साहेब चषकामध्ये एक सुद्धा काल आपण जर पाहिलं तर गावदेव विहाना स्पोर्ट पीसी संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि या टॉप 3 मध्ये मात्र या संघाने प्रवेश निश्चित केलाय. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र खेळ पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जोगेंद्र भालेकर ही नेट नंबर 3 वन डाऊन पोझिशन. थोडीशी एंट्री त्यांची लेट झाली, परंतु जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला लगेच त्याला मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. लक्षाबैल ट्रॉफी मध्ये सुद्धा पीसी संघाने अप्रतिम खेळ सादर केला होता आणि प्रत्येक ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न विरेन स्पोर्ट भावाली संघ करतोय. परंतु एक्झॅक्टली त्यांचे जे प्रमुख खेळाडू आहेत कधी कधी अनुपस्थित त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा मात्र कुठेतरी संघाला नुकसान होतंय. परंतु या ठिकाणी डावी स्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, शफल होऊन गेल्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु चेंडू अगदी डावी स्टिकच्या बाहेरून निघून गेला आणि एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटक पॉवर प्लेचं सुरू आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर पाटीलकडून पाहतो आपण. इथं फटका खेचून मारला, मिडविकेट फिल्डर सज्ज आहेत, एक धाव जरूर पूर्ण केली, दुरीचा प्रयत्न करतात परंतु फेक चांगल्या पद्धतीने पाहिले आपण अगदी विकेट किपर एंडकडे आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा एंड होत असताना फक्त धावा खर्च केला मयूर पाटीलने. 9 गडी प्राप्त केला, 1. आतापर्यंत आपण स्पर्धेचा विचार केला तर एक संघाने आतापर्यंत टॉप 3 मध्ये प्रवेश केला. नक्षत्र सुदर्बाडा संघाने कालचा आपण जर दिवसाचा खेळ पाहिला तर क्वार्टर फायनल सामना पेंडिंग आहे सावध विपक्ष वालचीन आणि पीसी संघाला मी 3 धावांनी पेनलाइज करतोय कारण त्याचा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. तर 9+3 एकूण 12 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेला. चला सामना सुरू आहे. जोपर्यंत ज्यांचे फिल्डर आले तर एक्झॅक्टली आपण ऍडजस्टमेंट करू, जर नाही आले तर त्यांना सुद्धा पेनल्टी लागू शकते. परंतु 12 खेळाडू कंपल्सरी आपल्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे कारण हे नियम आहेत आपल्या असोसिएशनचे, ते फॉलो करा. 9+3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती लागला गेला आणि या षटकाला सुरुवात करते गोलंदाज मानव म्हात्रे. थोडासा स्पीडअप करूया कारण आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि आपल्याला आज एक्स्ट्रा सामने सुद्धा खेळवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला
चॅम्पियन ट्रॉफीचा सुद्धा सामना आज खेळवायचा आहे. फुलटॉस ऑन साईडला चाबुक शॉट, परंतु शत्रशन पाल अतिशय सुंदर. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत त्याकडे 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. चांगले फटके मिडलिंग करतो जोगेंद्र. 2 धावांनी संघटित धावसंख्या 14. काल सुद्धा आपण पाहिले की सापत संघाला आपण पेनल्टी घोषित केली होती. त्यांचा सुद्धा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित नव्हता. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. चेंडूचा लागदी वाईडिश लॉंग ऑन कडे सिंगल धाव कंप्लीट. आणि आता मात्र मॉर्निंग झालेली आहे आमच्या विकास यांची, कारण त्यांची सुद्धा अपार मेहनत आहे. ब्रेकफास्ट असेल, टी टाइम असेल, या सर्व गोष्टीकडे मात्र ते लक्ष केंद्रित करतायत. आणि जेवणाची आपण जर व्यवस्था जर पाहिली तर वैभवली यांची फ्री सेवा आहे. आणि नेहमीच ते पडद्याच्या पाठीमागे असतात. पडद्याच्या पुढे या, जसे आमचे विनय पाटील पडद्याच्या पुढे एक चांगलं कार्य करतोय आपल्या संघासाठी. मंगल आणि जोगेंद्र हे 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही मात्र चांगली बॅटिंग लॉंग आहे भावाली संघाची. परंतु पाहू एक्झॅक्टली किती धावांचा लक्ष मात्र या ठिकाणी समोर ठेवतील प्रतिस्पर्धी संघाचे पाहावं लागेल. परंतु या ठिकाणी जबरदस्त लेंथ पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला. रिप्ले मध्ये पाहू शकाल. हो, लेट कटर अप्रतिम कामगिरी करतोय सध्या मानव म्हात्रे. पुन्हा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला बोलतो. या रिक्स होती त्या ठिकाणी आणि रिक्स उचलली आणि या सिंगल धाव कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज जरूर पहिला धक्का पाहिला तर स्वस्तात मात्र या ठिकाणी राहुल बाद झाला होता. फक्त एका धावेचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. परंतु त्यानंतर भालेकर आणि मंगल मात्र या ठिकाणी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. नेहमीच विरेस्पर भावाले संघाचा एक चांगला प्रयत्न असतो. चांगले खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा आहेत. चांगली बॅलन्सिंग टीम आहे. परंतु कुठेतरी सर्व खेळाडू उपस्थित नसल्या कारणाने त्या संघाला मात्र सातत्याने नुकसान होत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये एक नवीन स्वप्न घेऊन ते मात्र स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. ते पाहूया आजच्या दिवसामध्ये मात्र चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला आपल्याला का. परंतु त्यांचा खूप मोठं आव्हान असेल पीसी संघासमोर. लावून तो गारपेट चेंडू चालला अगदी मिड विकेटला. सिंगल धाव जरूर तिथे कंप्लीट झाली आणि सिंगलवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. संयम, समाधान हे जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि जर तुम्ही जर चांगलं संयम आणि समाधानी जर जीवनामध्ये राहिले तर तुमचा जो आयुष्य आहे तो मात्र सुखरूप होत असतो. 17-1 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. आतापर्यंत मानवने 5 चेंडू लिगल हाताळले आणि चांगल्या लेंथवरती गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली. हो, रिव्हर्सचा फटका फुल टच चेंडू होता. जबरदस्त कलेक्शन. चेंडू अगदी गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू सरळ कव्हर पॉइंटच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. बरं वर्किंग पाहतोय अगदी चेंडू किती वेगाने चाललो आणि कशा अर्थीने तो रेंगाळत चाललोय ते सर्व प्रमाणे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. हा क्लोज फीचर आहे पहा. जबरदस्त कॅमेरा वर्क, सल्यूट आहे. सुंदर कलेक्शन आणि सुंदर टेलिकास्ट. SK एंटरटेनमेंटच्या वतीने आपण पाहत आहोत. शंकरजी गुलवी आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत. कॅमेरामॅन आपण जर पाहिले तर त्या ठिकाणी नयन गुलवी आहेत. अप्रतिम कामगिरी. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाजाने तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या मयूर पाटीलनं आणि या मानवने सुद्धा मात्र 9 धावा खर्च केल्या आणि या 3 धावा ज्या आपण पाहिल्या त्या पेनल्टीच्या स्वरूपात आल्या आणि आता मात्र विनय पाटील षटकाला सुरुवात करतोय. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे विनय पाटीलचा विचार केला तर. थोडंसं फिल्डिंग मध्ये आपण चेंजेस पाहतोय. परंतु यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. मॅच क्रमांक 3 असेल. श्री गणेश जांभूळपाडा विपक्ष जय झोटिंग देवरुंग. खेचून मारले फटका हवेत आहे. लॉंग लेग फिल्डर तैनात आणि इक्झाली जोगेंद्र साठी मात्र ही
एक प्लॅनिंग होती विनय पाटीलची आणि त्या प्लॅनिंग नुसार त्याला बाद केलं. दुसरा धक्का लागेल टीम विरेन स्पोर्ट भावाले संघाला. ओम साईराम. साईबाबांचं गुणगान गाणारे संगीत आपण इथे ऐकतोय. परंतु या ठिकाणी गुणगान गावं लागेल विनय पाटीलचं. त्याप्रमाणे त्यांनी फिल्डिंग अगदी सजवली परफेक्टली. लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र त्या ठिकाणी एक जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र पूर्णपणे अडकवलं आणि जसा फलंदाज जोगेंद्र भालेकर बाद झाला, नवीन फलंदाज अमोल चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 40-45 धाबा जर तुम्ही इथे उभारल्या तर मात्र एक चांगली फाईट बॅक चांगला सामना इथे क्रीडारसिकांना पाहायला मिळू शकेल. काल सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की या सर्व सामने अतिशय चुरशीचे पाहिले आपण. परंतु या ठिकाणी अमोलला पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी बचावात्मक फटका केल्यासाठी भाग पडलं गोलंदाज विनय पाटीलनं. परफेक्ट यॉर्कर लेंथ होती. शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर अगदी बॅट खाली केली आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक अगदी बचावात्मक स्ट्रोक सिंगलसाठी मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव जोडत असताना आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. 22 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओ शॉर्ट पिचिंग हुक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. कारण जो बाउन्सर आपण पाहिला अगदी फलंदाजाच्या अवक्याच्या बाहेर होता आणि त्याचमुळे मात्र 1 for the ओव्हरचा सुद्धा इशारा दिला जातोय. म्हणजे या ओव्हरमध्ये मात्र पुन्हा विनय पाटील बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकला नाही. दरम्यान दामुलबाडीचे या युवा उद्योजक प्रशांत शेठ पारधी यांचं शुभागमन झालेलं उर्फ बंटी. या तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्परकटच्या सहाय्याने फटका चांगला सजवलाय, परंतु शॉर्ट थर्ड मॅनला मात्र फिल्डर तैनात आहे. मंगलचा आपण विचार करतो तर मात्र या ठिकाणी एक चतुर्वरी मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. या अगोदर रिवाजचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये तो जरूर यशस्वी ठरला होता आणि आता मात्र कुठेतरी थर्डमॅनला बेट करता त्याचा उद्दिष्ट होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं स्टॉपिंग ते मात्र आपल्याला पाहायला मिळाले. स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू भरपूर वेगाने आला आणि अगदी शरीराचा वेग घेताना आपण पाहतोय डॉट चेंडू. फलकावरती धाबा 24 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला विनय पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. फलंदाज प्रयत्न करतात मोठे फटके घेण्यासाठी, परंतु आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला यश आलं नाही. आणि इथे मात्र पहा अमोलची थोडीशी मनस्थिती आपल्याला चुकीची पाहायला मिळाली, कारण त्याला असं वाटलं की चेंडू स्वेअर आहे, परंतु चेंडू अगदी चांगला लेंथवरती होता. लिगल चेंडू तिथे पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची मात्र सांगते आपल्याला पाहायला आपल्याला. बॅटची कडा चेंडू हवेत आहे. शॉर्ट पहिलीकडे फिल्डर तैनात आहेत. आपण पूर्ण इनिंगचा विचार केला तर 2 चौकार आले. मंगलच्या बॅट मधून, परंतु तदनंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमारेषा मात्र ओलांडता आली नाहीये आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. आणि पाहू शकाल मंगलने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, 11 धाबा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समाविष्ट 183 च्या स्ट्राईक रेटने त्याने मात्र धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. अमोलचा विचार केला तर त्याने 4 चेंडू फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट जर पाहिलं तर 50चा स्ट्राईक रेट आहे. काय टेलिकास्ट आहे. जरूर इथे आपण पाहिलं तर गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या संघाने पुरस्कर्ते सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय विजय शेठ पाटील आणि राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आणि पहा आमचे पाठीमागे पडद्याचे पाठीमागचे हिरो आलेले आहेत, मिस्टर वैभव लिये, आणि त्याने आम्हाला 3 दिवसांसाठी स्वादिष्ट जेवणाची सोय केली. फ्री सेवा आहे आणि तसंही जीवनामध्ये अन्नदान करणं पुण्याचं कार्य आहे, ते कार्य सध्या करतोय. आणि आमचे पाहू शकाल बाहुबली रोशन ली सुद्धा आलेले आहेत उर्फ सायमन्स. क्या बात आहे. आणि एक्झॅक्टली ते प्लेइंग 11 मध्ये असतील का याचा मात्र नक्कीच आम्हाला विचार पडलाय. शेवटचा षटक गोलंदाज मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय
साहिल आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल रिक्स उचलले टार्गेटचा प्रयत्न, परंतु निशाणा मात्र त्या ठिकाणी चुकला गेला. नेता मात्र या ठिकाणी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी धाबांची आता आवश्यकता आहे. टीम विरेजपूर भावाली संघाला फक्त कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये, धाबा तुम्हाला जोडावं लागतील, चांगला टोटल उभा करावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर त्यांची ताकद ही बॅटिंग आहे आणि जर त्या संघाला तुम्हाला जर संकटात टाकायचं असेल किंवा त्यांचं आव्हान संपुष्टात जर तुम्हाला आणायचं असेल तर एक्झॅक्टली तुम्हाला इथून या ठिकाणी 40चा आकडा डोळ्यासमोर ठेवावा लागेल आणि त्या अनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. प्रयत्न करतोय बॅट शॉट स्लॉक स्वीप, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल जणू काय भावाल्या गावातील हा एबी डिव्हिलियर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो की काय. काय स्लॉट मध्ये हा चेंडू त्याने मात्र त्या ठिकाणी उचलला आणि प्लॉट मध्ये चेंडू पाठवला. जबरदस्त शॉट सिलेक्शन, परफेक्टली टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती विरेजपूर भावाली संघाला फटका अखेर अमोलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अजून या पहिल्या इनिंगचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किमान 2 मोठे फटके जरी आले तर चांगल्या स्थितीमध्ये भावाली संघ पोहोचू शकतोय आणि ती ताकद अमोलकडे आहे. जरूर मंगलने मात्र चांगला खेळ सादर केलाय, परंतु अमोलला आता मात्र स्ट्राईक रेट मध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी वेग वाढवावा लागेल आणि त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय, मिडल चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय, फेकी चांगली झाली होती, परंतु कुठेतरी विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला आणि त्याचा मात्र या ठिकाणी फायदा होत असताना टीम भावाली संघाला एकेच रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तुम्हाला तिहेरीमध्ये करावं लागेल. कारण धाबांचा तुम्हाला या ठिकाणी वेग वाढवायचा असेल तर इथे मात्र तुम्हाला रिक्स घ्यावी लागेल. धाव फलकामध्ये धाबा लागला गेला 35, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून 3 चेंडू शिल्लक या पहिल्या डाबातील आणि आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज अमोल. ओ यॉर्कर होता, खोदून काढला, अगदी चेंडू हलवारपणाने चालला, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय डीप वरून. जोपर्यंत पीयूष येऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत पुन्हा 2 धाबा आणि आता मात्र अमोल चांगल्या लय मध्ये येत असताना पाहू शकाल 2 सिंगल 1 डॉट 3 दुहेरी धाबा तरी पूर्ण केल्या आणि 1 षटकार त्याच्या बाटमधून आतापर्यंत पाहायला बोलतोय. धाव फलकावरती 37 धाबा. 8 चेंडूचा सामना अमोलने केला, 14 धाबा त्याच्या बाटमधून आल्या आणि मंगलचा आपण विचार केला तर त्याने 6 चेंडू फेस केले, 11 धाबा त्याच्या बाटमधून पाहायला बोलतात आणि साईडने आतापर्यंत लिगल 4 चेंडू हाताळले आणि तब्बल 12 धाबा त्याने खर्च केलेले आहेत. पाहू शकाल प्रत्येक खेळाडूचे आपल्याला हावभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात. पियुषचा तुम्ही चेहरा पाहू शकाल, अजूनही मात्र त्याच्या चेहऱ्यावरती तोच टेन्स आहे. चला नाणेफेकीसाठी या जय झोटिंग देवरू संघाचा संघनायक आलेले आहे गणेश पाटील आणि आयोजक संघ श्री गणेश जांभूलपाडा. या 2 संघामध्ये पुढील सामना असेल. हो ऑन साईडला उंची जास्त मिळाली, अंतर मिळेल का, चेंडू खाली पियुष जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सहजपणे त्याने झेल त्या ठिकाणी मात्र कलेक्शन केला आणि अखेर अमोल नावाचा जो वादळ निर्माण झाला होता मॉर्निंग सेशन मध्ये तो मात्र वादळ शांत केला गोलंदाज साहिलनं आणि अखेर विरेंजपूर भावाले संघाला लागणारा हा 3रा धक्का. ला 3 अशी परिस्थिती असते आपण पाहतोय. विरेजपूर भावाले संघाची न्यूमॅन नागेश आलाय 5व्या क्रमांकावरती. दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका बाजूला नागेश तर दुसऱ्या बाजूला मंगल आणि या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. चौकारा तर 41, षटकार आला तर 43, सिंगल आली तर 38, डबल आली तर 39 आणि डॉट आला तर मात्र 37. काय सस्पेन्स असेल या चेंडूचं. जरूर चेंडू चाललाय जमिनीच्या साईडने, फटका चांगला पाला बद्दल परंतु गॅप शोधता आल्याने विनय पाटील वेगळ्या चेंडूवरती झेप पाहतोय. फेक चांगली झाली आणि 2 धाबा झाली कंप्लीट. अजून काही धाबा तिथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. तिहेरीचा प्रयत्न असेल आणि फलंदाज 3ऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. म्हणजे 39 धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या आणि एक्झॅक्टली 4 ओव्हरमध्ये 10च्या धावगतीनं मात्र या ठिकाणी पीसीएस संघाला सामना जिंकण्याकरिता 40 धाबांचा मात्र या ठिकाणी
पाठलाग करावा लागेल. तो पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. जय जोटिंग देवरुंग विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा आणि आज न्यू जर्सी त्यांच्या अंगावरती आपण पाहत आहोत. त्याचे पुरस्कर्ते आहेत भारतजी पारधी. जबरदस्त आहे आणखी कलेक्शन आणि ही कुठेतरी कॉफी आहे. बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये जी गोरसई बस संघाने ड्रेसिंग त्यांच्या अंगावरती होती सेम टू सेम तोच कलर अगदी पिंक कलर बॅक कलरची ट्रॅक. परंतु तसा खेळ तुम्हाला करावा लागेल. महेंद्र पारधी यांनी जरूर 2 दिवस भरपूर सराव केलाय. या जटुंगदेव गणेश पाटील या आपण नंतर रायटिंग केली तर चालेल परंतु आपण पहिल्यांदा नाणेफेकी संपन्न करू. प्रशांत पारधी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. आणि कैलासोशी वामन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा छोटासा प्रयत्न श्रीगणेश जांभूलपाडा संघात आपण पाहत आहोत. प्रथम नाणं दाखवतो. एका बाजूला श्रीगणेश चषक आहे आणि दुसरीकडे वामन स्मृती आहे. 4 षटकाचा सामना कॉल देत आहेत आपले आयोजक संघ. श्रीगणेष चषकाची मागणी केली परंतु ज्या आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत वामन स्मृती आलेला आहे. तर पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावरती. जरूर डिसिजन पेंडिंग आहे परंतु तुला एक प्रश्न विचारतोय मी. एक्झॅक्टली ज्याप्रमाणे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जांभूलपाडा संघाने काय सांगू शकशील? आयोजनाबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. आपल्या संघाबद्दल काय सांगू शकशील? कशा रीतीने तुमचा खेळ सध्या होतोय आणि या संघामध्ये खेळाडूचं वातावरण कसं आहे? सध्या तालमेल थोडा कमी आहे. नवीन पोरं आहेत आणि थोडे जुनी पोरं पण आहेत ते सांभाळून घेतात. जरूर विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार असूनच्या अंतर्गत तुम्ही प्रथमतः स्पर्धा या ठिकाणी एक्झॅक्टली तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलेले आहात परंतु तुला असं वाटते की या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये आम्हाला अजून कुठेतरी कमतरता भासते असं तुला वाटते का? हो भासते ना, कमतरता आहे. स्पॉन्सरने जर मजबूत पावती दिली तर अजून याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. जरूर तुम्हाला मात्र या ठिकाणी तुम्ही नाणेफेकी गमावलेले आहे. डिसिजन पेंडिंग आहे परंतु प्रतिस्पर्धी संघाबद्दल काय सांगू शकशील? त्यांच्या संघ सुद्धा जर पाहिलं तर बलवंत आहे, 2 आकाश पाटील आहेत आणि ज्या स्वतः गणेश पाटील आहे त्या संघाबद्दल काय सांगणार? टीम चांगली आहे. मेन त्यांचा बलवंत आहे, आकाश आहे. ते दोघांना आउट करण्याचा प्रयत्न करणार. सध्या तुमच्या संघामध्ये काय तालमेल एक्झॅक्टली बरोबर आहे की काय बिघाड आहे? तालमेलमध्ये बिघाड आहे. कोणावरच भरोसा नाही. ज्याच्यावर भरोसा ठेवतो तोच माती खातोय. उदाहरणार्थ वैभव. जरूर कागदावरती आपण जर नावं पाहिली तर खूप मोठी आहेत. त्याच्यामध्ये आकेश ली असतील, तो स्वतः आहे, सुमित आहे, बाबू आहेत. परंतु काम जर पाहिले तर खालावलेला आहे. बागपूरला तुमचा संघ आहे. रिझन काय आहे? नाही, फक्त नावापुरती आहेत, बाकी काहीच नाही. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे तो ओमकारले ज्यांनी चांगला मनोगत व्यक्त केलेला आहे परंतु या सामन्याचा डिसिजन पेंडिंग आहे. परंतु जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज पुन्हा होत आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. येस थँक्यू सो मच योगेश पाटील सर. ओमकारनी मस्तपैकी मनोगत व्यक्त केलं पण ते त्याच्या मनामध्ये काय होतं माहिती आहे का की तो निगेटिव्ह जरी बोलला असेल तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला उकसवलंय ते त्याला करून तुम्ही दाखवा. असं करून दाखवा की त्याची कॅप्टनची संध्याकाळी तुम्ही अगदी काढली पाहिजे. येस असं करून दाखवा. हे याला एक स्ट्रॅटेजी म्हणतात. त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह आतून होता पण तो निगेटिव्ह तोंडातून बोलला. तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायचं आहे त्याला आणि करून दाखवायचं. यालाच म्हणतात जिद्द. स्वतःसोबतच एक लढत ठेवायची. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा. जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचं घमेंड हराल, अहंकार हराल असं ते म्हटलं जातं. म्हणून जिद्दी बना आणि कॅप्टनच्या विपरीत खेळ करून त्याला दाखवून द्या की हम 10 लोग आपसे कम नहीं है. बॅकफुटला गेला आणि फक्त दिशा दिली विजयने. ही विजयची खासियत आहे. नेहमीप्रमाणेच स्ट्राईकला येत असतात आणि पहिला चेंडू मिडल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. षटकारांच्या हॅट्रिकला श्रीधर पारधी साहेबांकडून विनयसाठी स्पेशली 1000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये
लावायचा प्रयत्न चाललाय. तर विनय आलाय आता स्ट्राईक एंडला लक्ष जिंकण्यासाठी. 40 धावांचं 4 षटकात बरोबर अगदी राऊंड फिगर आहे. प्रति षटक 10 धावा कराव्या लागतील. गोलंदाज कैलास उडवलाय. विनय पाटील वरती शर्यत का लावलीये, बक्षीस का लावलं याचं प्रात्यक्षिक बघा. लॉफ्ट केलं, चेंडू हवेत गेलं, पण पाहिलं की त्या ठिकाणी लॉंग ऑन नाहीये आणि त्या ठिकाणी बरोबर चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विनयचा हा पहिला ब्लास्ट षटकार. हा विनय आहे, उंच पुरा खेळाडू. नुकतंच विनयशी 2 मिनिटं संभाषण झालं होतं की शाळेत गेलेला पोरांना आणायला पण शाळाच सोडली नाहीये म्हणून फिल्डर त्या ठिकाणी अगदी काय वेळेवरती आले नाहीयेत आणि टीम अगदी परफेक्ट नाहीये, परंतु परफेक्ट शॉट मारला या ठिकाणी. ओ चकवलं फलंदाजाला. गोलंदाजाने कैलासने, यालाच म्हणतात कमबॅक करून देणं, पलटवार करणं. षटकार येऊ दे, चौकार येऊ दे, आपल्या भातातील आपण सर्वोत्कृष्ट चेंडू काढलाच पाहिजे. ती वेळ अशीच असते की जेव्हा आपल्याला समोरचा कमी समजतो तेव्हाच आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. मग ते जीवन असो किंवा खेळ असो किंवा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा की जेव्हा तुम्हाला समोरचा कमजोर समजू लागेल. या ठिकाणी स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग केली, सूर मारली. चांगल्या फिल्डिंगचा नमुना आणि तितकेच चांगलं रनिंग विकेट बघितला. पण धावसंख्या षटकार सिंगल सिंगल धरून 8 वर आहे. 40चं लक्ष, अजून 32 धावा कराव्या लागतील 20 चेंडूंमध्ये 9.60च्या सरासरीने. खूप चांगला फॉर्म मध्ये आहे संघ हा विहाना स्पोर्ट्स. पहिलं नाव प्रिन्स इलेवन पिसे होतं, आता विहाना नावाने खेळतो. हो, ओव्हर पिच घेतलं. हा विजय पाटीलचा ब्रँड आहे. चांगला ड्राईव्ह करतो विजय. लॉंग ऑफला दिशा दिली, मिड ऑफ नाही बघितलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पण नाहीये आणि बॉलरच्या डाव्या बाजूने हा ड्राईव्ह केला होता. बॅट सरळ वापरली आणि स्ट्रेट ड्राईव्ह तिथे इनटू द हँड ऑफ लॉंग ऑफ. धावसंख्या 9 वरती 5 चेंडूंमध्ये. बरोबर जसं रिक्वायरमेंट रन रेट आहे त्यानुसारच चालली ही बॅटिंग. अगदी कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करतायत, समजदारीने करतायत. गोलंदाज कैलासचा शेवटचा चेंडू. चेंज ऑफ पेस आता फुल टॉस आहे. झेल घेतला जाईल का? येस, दॅट्स इट, टेकन. फलंदाज विनय पाटीलची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय विहाना स्पोर्ट्स पीसे संघाला धावसंख्या 9 असताना. बघा हा चेंडू रिलीज करत असताना अगदी ओव्हरपिच दिला होता आणि थोडेसे आडवे झाले होते, परंतु सरळ नजर छान होती विनयची आणि अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी जजमेंट केलं क्षेत्ररक्षकाने. जोगेंद्र होता त्या ठिकाणी, अगदी चांगला खेळाडू जोगेंद्र. नेहमीच आपल्या संघासाठी महत्वाचं कार्य करत असतो. बॉलिंग मार्गवरती बहुतेक आता विनोद पाटील आहे, पण तो जोगेंद्रने इथे चांगलं कार्य केलं आणि जे संघाला ब्रेकथ्रूची गरज होती ती कैलासने शेवटच्या चेंडूवरती झेल देण्यास भाग पाडून संजूनी ब्रेकथ्रू प्राप्त करून दिलं, जे गरजेचं होतं. कारण विजयच्या सोबतीला आता नवीन फलंदाज जॉईंट होणार, भागीदारी तिथे तोडली आहे, हे महत्वाचं होतं. धावसंख्या 9 आहे. धावफलक योग्य आहे, परंतु एक धक्का देणं जे गरजेचं होतं भावाली संघासाठी. एक उत्तेजनात्मक उत्साहपूर्ण या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु मॅच अजून न्यूट्रल आहे. मॅच ह्या पहिल्या षटकानंतर कुठेही झुकली नाहीये. पहिल्या षटकात चांगली बॅटिंग सुद्धा बघायला मिळाली समजदारीने आणि बॉलिंग सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळली. जसं अकॉर्डिंग टू द फील्ड बॉल टाकावे लागतात तशीच बॉलिंग केली आणि झेल देण्यास भाग पाडलं गोलंदाज कैलासने. तर नवीन षटकासाठी विनोद पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच संघाच्या सोबत असतात, आयोजकांची भूमिका सुद्धा पार पाडतात, अनंत केणेंच्या सोबत सुद्धा असतात. हो, यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू हवेत, पुन्हा त्याच दिशेने जातो, पण एका टप्प्याने 2 फीटांच्या वरून चेंडू थांबणार नाहीये, गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
खूप मस्त पद्धतीने हाफ व्हॉली घेतलं. आता विजयने हात खोलले. जुना अनुभव आहे. अनुभव ही अगदी आपली गाठीशी असलेली गुरु किल्ली आहे. करण पारधी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत करण, या वेलकम. वन मॅन शो, शो मॅन वन मॅन शो. वा. आणि बघा त्यांचं काय ड्रेसिंग आहे, सुंदर जबरदस्त. विहाना स्पोर्ट्स संघाला पाहिजे एकूण 40 धावा. जे ज्यांच्यासमोर लक्ष आहे ते लक्ष डोळ्यासमोर ठेवून, ते लक्ष लक्षात ठेवून इथे विजय पाटील नक्कीच परफॉर्मन्स देईल. कारण अनेक वेळा विजय पाटीलने शेवटपर्यंत खिंड लढवलेली आहे. या ठिकाणी पण तसंच करतील का बघायचं. विनोद पाटील सुद्धा जुना अनुभव आहे. हो, या वेळेला दाखवलं विजय पाटीलचा ब्रँड. हाफ व्हॉलीला भिरकावून दिलं सरळ, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंगच्या वरून षटकार. सन्मान्य आमचे प्रशांतजी पारधी सेठ बघा, आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा सोबत येतात आपल्या स्क्रीनवरती. रुद्र जे आनंद घेतात ह्या क्रिकेटचा, आणि आनंद घेतला पण त्या षटकाराचा. या वेळेला विकेट किपर बीट होतोय आणि फ्लाइंग स्लिप सुद्धा चेंडू शोधतायत. त्या दरम्यान एक धाव इथे शोधली, पूर्ण केली, आणि अशा प्रकारे षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा गोकुळ पाटील सरांचा. थोडंसं इंजुर्ड वाटतं सर आज, जास्त जरा पायाने प्रॉब्लेम दिसतोय गोकुळ पाटील सरांच्या, परंतु त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट नक्कीच त्यांना बरे करतील. बघा हा रुद्र, प्रशांतजी पारधी यांचा सुपुत्र, सोबतीला आमचं पूर्ण आयोजक मंडळ, आणि योगी आमच्या आयफोन मध्ये बिझी. धावसंख्या इथे 22 वर, 2 गडी बाद, 2 षटकं समाप्त. सगळे 2-2-2 आलेले आहेत. 2-2-2-2-2 योगी, 2-2-2-2-2-2. AK-47 योगीची अजून काय चालली नाही, आज चालेल वाटतं. यस. श्री गणेश चषक 2025 जांभूलपाडा पाहताय आपण, आणि वीरेन स्पोर्ट्स भावाले विरुद्ध विहाना स्पोर्ट्स पीसी असा सामना रंगतोय. धावांचा पाठलाग सुरू आहे. 40, 2 षटकात झाल्यात 22. येणाऱ्या 2 षटकात म्हणजे 12 चेंडूंमध्ये पाहिजेत त्या 18 धावा बघायचं आपल्याला. आता हा सामना रंगत निर्माण करेल. आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा येत आहेत बघा. समोर प्रतीक्षा एंटरप्राइजेस मध्ये सुद्धा प्रेक्षक बसलेत, खेळाडू बसलेत. विकी स्मृती स्टँड मध्ये 1-2 प्रेक्षक आहेत, तिथे सुद्धा अजून जोडीदारांची वाट बघतायत. डाव्या उजव्या बाजूला सुद्धा आमचे प्रेक्षक आहेत, आणि स्नॅक्स वाले, सरबत वाले, गरम थंडेवाले सुद्धा आलेत, ओला सुकावाले सुद्धा आलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. अतुलच्या सोबतीला विजय पाटील आहेत. विजय पाटील खेळतात. 14 धावा होती 6 चेंडूंमध्ये, आणि आता चेंडू सोपवलाय गोलंदाज राहुलच्या हातात. राहुलला आता चांगलं कार्य करावं लागेल, कारण सामना जर तुमच्या बाजूने वळवायचा असेल तर आता ह्या षटकामध्ये अगदी महत्वपूर्ण चेंडू हाताळावे लागतील. विजय पाटीलसाठी, विजय पाटील हा हुशार क्रिकेटर आहे. बॅकफुटला गेला आणि लेट कट दाखवली, पण तो चांगलं कव्हरिंग आहे बघा. विकेट किपरच्या पाठीमागे जे कव्हरिंग आहे, गार्ड आहे फ्लाइंग स्लिपचा, तो खूप दूर आहे, तरी सुद्धा त्याने उजव्या साईडला सरसावून हा थर्डमॅनला मारलेला फटका अडवला छान पद्धतीने. सिंगल इथे प्राप्त केली, अर्जित केली विजय पाटीलने. धावसंख्या पोहोचलेली आहे विहाना स्पोर्ट पीसी संघाची 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 23 वर. 40चं लक्ष, लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन. लेफ्टीसाठी बघा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे, डीप मिड विकेट आहे, आणि एक लॉंग ऑन आहे, आणि विकेटच्या पाठीमागे एक शॉर्ट फाईन लेग आहे ऑन साईडला. ऑफ साईडला फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, आणि आज जातोय चेंडू. हो, फ्लाइंग स्लिप कडे जात असताना इकडे थोडासा झेल कॅरी नाही झाला, दूर होता, टप्पा पडला, आणि एक धाव तिथे सहज पूर्ण करेल. विजय जर जास्तीत जास्त स्ट्राईकला येतोय तर धोक्याचा असेल भावाली संघासाठी. विजयचं जर विकेट प्राप्त केलं, हा मोठा अडसर जर प्राप्त केला, तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये जिवंत राहू शकता, अन्यथा विजय सामना घेऊन जाईल. हे तितकंच खरं आहे. अनेक त्याच्या खेळी आपण पाहिलेल्या असतील, त्याचा अनुभव आणि त्याच्या सोबतीला तो प्रत्येकाला घेऊन चालतो. इथे बॅट बदलण्यात आलेली आहे बहुतेक अतुलने. 2 चेंडूमध्ये 2 धावा काढल्यात. विजयचे 15 धावा 7 चेंडूंमध्ये. रिक्वायर रन रेट आहे 9.60. 40चं टार्गेट. राहुलने 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात, कारण 12 मध्ये पाहिजे होते 18, 2 आता दिलेले आहेत, आता पाहिजेत 16.
पुन्हा एकदा इनसाइड आउट, क्या बात आहे, स्ट्रेट आणि जातो आता झेल टिपलाय. विजय पाटील नावाचा हा मोठा शार्क मासा गळाला लागलेला आहे. आता एक उत्तेजनात्मक हा विकेट प्राप्त झालाय. जल्लोष इथे आता निर्माण होईल, एक आत्मविश्वास दुणावला जाईल, कारण या विकेटची नितांत गरज होती. ती विकेट अखेरीस प्राप्त करून दिली राहुलने. तिन्ही पण विकेट झेलच्या रूपाने बाद झाले, ते सुद्धा बाउंड्रीच्या लाईनच्या दिशेने. यालाच म्हणतात बॉलिंग अकॉर्डिंग टू द फिल्डिंग. इथे होत असताना जबरदस्त मॅच में ट्विस्ट आलेला आहे. विजय पाटील बॅक टू द पॅव्हलियन. परंतु 187.50च्या स्ट्राईक रेटने विजय पाटील खेळत होता. 8 चेंडूंमध्ये त्याने 15 धावा कुठल्या, परंतु ती विकेट जी प्राप्त केली आहे हे आता एक संजीवनीदायक आहे, संजीवनी निर्माण करणारी ठरलेली आहे. मोमेंटम आता प्राप्त करायचं आहे तुम्हाला. मोमेंटम जर शिफ्ट झाला तर भावाल्या संघ तगडी आता झुंज देईल आणि झुंज दिलीच पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुलला जॉईंट होत आहे. मिस्टर साहिल ऑन स्ट्राईक. चेंडू 3 झाले, 2 धावा खर्च केल्यात, एकूण धावसंख्या 24. 2.3 षटकांमध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत अजून. हो, आता सुद्धा झेल उडालाय. झेल टिपला जाईल का? चेंडूच्या खाली क्षेत्राच्या पोहोचलाय. टेकन बॅक टू बॅक सेकंड विकेट पतन. क्या बात आहे राहुल, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरतीच राहुल आहे आणि नक्कीच हॅट्रिक करेल का बघायचं. बघा ही दोघांचं स्मित असं की आपण सामना आता आपल्या हातात घेऊ. झेल तर टिपतायत, सामना टिपायचा आहे. सामन्यामध्ये रंगत वाढले प्रेक्षक हो. असाच सामना झाला पाहिजे, असाच चित्तथराक झाला पाहिजे. आजचे सामने आपले असेच रंगले पाहिजेत, मग तो स्कोर किती पण असू दे. बघा हा ऑफस्टिकच्या बाहेर हाफ वॉली घेतला आणि डोकं जास्त वर गेलं होतं. जसं विजयने पण डोकं जास्त वर केलं तर बॅटचा स्टान्स वरती होता आणि इथे झेल छान पद्धतीने ग्रीप केला सुरक्षित हातामध्ये. आणि या धक्क्यामधून आता सावरणं कठीण झाले. धावसंख्या 24 असताना इथे गडी बाद झालेल्या नवीन. आणि आता समीकरण बघा, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8. 8-16 समीकरण. येस सर. हरकत नाही, अतुल नव्हे तर तो अमित खेळतोय ऑलरेडी बॅटिंग लाईन मध्ये. आता मानव आलाय, आता मानव आलाय. आधी कोण होते? आधी मानव नव्हते की काय? नाही तसं नाही, जोकचा भाग आहे, पण मानवकडे सुद्धा कला आहे. मानव पण चांगला अगदी होतकरू खेळाडू आहे, जबाबदारीने खेळतो. परंतु आता ही जबाबदारी वाढली, कारण 8 मध्ये 16 पाहिजेत आणि काय हॅट्रिक करेल का बघायचं. टाळा असू द्या राहुलसाठी. ऑल दी बेस्ट, यू कॅन डू इट राहुल. हो, बॉल तर उडालाय, परंतु हो कव्हर पॉइंट नव्हतं त्या ठिकाणी. अगदी थोडंसं वाईड होतं. एक्स्ट्रा कव्हरकडे तो कव्हर होता, आपण बघितलं. फिल्डर होता तिथे. चेंडू पण उडाला होता. धावसंख्या 25 वर पण मजा आली. ही झुंज दिली पाहिजे, ही तुमची चिकाटी पाहिजे. हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो, लेकिन जीतना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपने आप से हो. इसका फरक जानो. स्वतः सोबतच लढाई करा की मला जिंकायचंय, जिद्द बाळगा. दोन्ही पण संघ जिद्द सोडणार नाहीये, जिद्दीने खेळा. ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ती जिद्द चिकाटी तुम्हाला इथे यश प्राप्त करून देऊ शकते. बघायचंय गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आणि चेंडू उडालाय पुन्हा एकदा. वेगाने तो क्षेत्ररक्षक हात मांडलेला, परंतु हात मांडण्याच्या आधी चेंडू टप्पा पडून एका टप्प्याने गेलाय. ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स. हा चांगला चौकार येतोय आणि सामन्यामध्ये मजा वाढत चालली आहे. तर इथं आपण एक सन्मान घेऊया. चला, आपले सन्मान्य प्रशांत सेठ पारदे आपल्यामध्ये आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व, उद्योजक. सोबत त्यांचे रुद्र सुद्धा आहेत, सुपुत्र. तर या ठिकाणी विनंती करतो आमच्या आयोजक मंडळाकडून श्रीधर पारदेला आपल्या शुभ असते आपण श्रीधरजी प्रशांतजी पारदे साहेबांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये येतो ती सन्मानित करूया. कृपया प्रशांतजी हा सन्मान स्वीकारा. आपण इथे बघा, चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. येस, 11 धावांची गरज आहे, पण इथे स्क्रीन होती बघू शकता आपले प्रशांतजी पारदी, आमचे सहयोगी, आमच्या नेहमीच खांद्याला खांदा लावतात, ते हातभार देतात. त्यांचा इथे आपण सत्कार केलेला आहे. सिद्धर यांच्या शुभ असते
आणि मॅच मध्ये काय मजा आहे प्रेक्षको, असाच सामना झाला पाहिजे. एक तुम्हारी एक तो हमारी, नहीं छोड़ेंगे हम अपना साथ, अपनों से नहीं तो खुद से मेरी लढाई है, ऐसा खेलो मैदान में. तसाच सामना मैदानामध्ये सुरू झालाय. खेळाडू कक्षाचे मध्ये बघा प्रत्येकाचे डोळे लागलेत की काय पुढे होईल. 29 धावा झालेत, 3 षटकं समाप्त झाली. आता 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. करंट रन रेट आहे 9.67 आणि रिक्वायर रन रेट आहे तो म्हणजे 11.00. त्याचं कारण 6 मध्ये 11 पाहिजेत. नवीन फलंदाज आलाय मानव आणि अमितची जोडी. अमित खेळतोय 6 वर विहाना स्पोर्ट पिसेकडून आणि अमोल नावाचा गोलंदाज हा षटक हाताळेल, तो निर्णायक असेल. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. टर्न केलाय, स्वतःमध्ये गिरकी दिली आणि फिरकी देत असताना झेल टिपलाय बॅकवर्ड स्टेरिंगला आणि अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे विहाना स्पोर्ट पिसे संघाला. थोडा का होईना बॅक फूट वरती गेलाय पिसे संघ आणि फ्रंट फूटला आलाय वीरेंद्र स्पोर्ट्स भावाले संघ. विकेटचं पतन. बॅटिंग घेतलेली आहे जोटिंग दोन्ही, क्या बात आहे. म्हणजे आता पेन सोडून बॅट उचलायला लागेल गणेश पाटील की इथेच बसणार. बजाव डीजे, विकेटचं पतन झालं. बजाव अजयजी, मजा आ रही है. जातील. मनातून तुमची विजयाची भावना जर जागृत केली तुम्ही, त्यानुसार तुमचा आत्मविश्वास जर दुणावला तर तुम्ही सामना अजूनही घेऊन जाऊ शकता. पण तिथे झेल घेऊन चाललाय आणि झेल टिपला जातोय. आता धक्का क्रमांक 6 लागतोय, पूर्णपणे येते धारात ती कोसळलाय तो म्हणजे विहान स्पोर्ट पिसे संघ. बॅकफूट वरती चेंडू इथे कमी होत आहेत पण तो धावा तिथे आहेत तेवढ्याच आहेत. रिक्वायर्ड 11 विदिन 5 डिलिव्हरीज, 4 डिलिव्हरीज. येस येस बजाव. सन्माने आमचे विजय शेठ पाटील यांचे सुपुत्री सुकन्या विहाना हिच्या नावाने हा संघ खेळतो नेहमीच आणि नवीन वर्षामध्ये ह्या संघाने चांगलं कार्य केलंय. पण तो नक्कीच विजयदादा पाटील बघत असतील की आपला संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, परंतु ती ताकद जी आहे विजयदादा पाटील यांची त्यांच्या पाठीशी आहे. फक्त तुमच्या ती पाठीशी नव्हे तर तुम्ही आता तुमच्या मनात बाळगायचे आहे आणि त्या जिंकण्याच्या भावेने तुम्ही आता खेळणं गरजेचं आहे. त्याचं कारण की 4च चेंडू शिल्लक आहेत, 4 विकेट शिल्लक आहेत, पण तो 11 धावांची गरज आहे. 4 मध्ये 11ची गरज आहे. अमोल षटक हाताळतोय, 2 चेंडूंमध्ये त्याने एकही धाव दिली नाही तर हा आहे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हॅट्रिक डिलिव्हरी अमोल जातोय फार्म हाऊस एंड कडून ओव्हर द विकेट. ओ सुरेख डिलिव्हरी, सुरेख मॅच, सुरेख वातावरण, सुरेख क्लायमॅक्स. वाव. चेंडू गुडल्यांच्या पुढे टप्पा टाकला तर फ्लाय झाला, अँगल झाला आणि विकेट किपर पाठीमागे छान विनोद पाटील कव्हर करतोय. इथे 3 चेंडू शिल्लक राहिले, 3.3 षटकात 29 झाल्या होत्या, परंतु आता 11 धावा. इथे हा चेंडू फार महत्वाचा असेल. ह्या चेंडूमध्ये 1-2 एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 2-4-6 रन येणं गरजेचं आहे कारण 22चा आता रन प्रति ओव्हर असा रिक्वायर्ड रेट आलेला आहे. 3 मध्ये 11ची गरज जिंकण्यासाठी विहाना स्पोर्ट्स पिसे संघाला. विपक्ष संघ वीरेन स्पोर्ट्स भावाले आपटी दिलीये परंतु उचलता आलं नाहीये. पूलचा पवित्रा घेतलेला आणि त्या ठिकाणी बघा क्लायमॅक्स पंच नकार देतील ह्या गोष्टीला. इथे धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाही असा नकार देतात. गोकुळ धाव दिलीये की नॉट आउट आहे. येस येस बॉल सुटलाय. पंचांनी फक्त हात केले ते अपील फेटाळण्यासाठी. येस 22च्या रूपामध्ये एक धाव मिळाली आहे. पंचांचा मेन पंचाचा सुद्धा इशारा आला आणि एका धावेने धाव संख्या 30 वर आहे. 2 चेंडू शिल्लक आहे, 2 मध्ये 10. एक चौकार एक षटकार किंवा दोन्ही पण षटकार. तुमची ललकार आता इथे गरजेचे आहे. हल्ला बोल गरजेचा आहे. ती वेळ आली आहे, ती वेळ आली. लगेच फिल्डिंग सजून घ्या. अजूनही सामना संपला नाहीये प्रेक्षको, कारण क्रिकेटचा खेळ आहे. गोल्डन सिक्सर अनेक वेळा लागले जातात. काल पण इथे लावलाय तो नेहलने, परवा दिवशी काय तो कालच लावला. येस अनपेक्षित होता, अनपेक्षित. पण तो चेंडू आपल्या लेफ्टी विरोधी असा टाकला की स्लॉट मध्ये दिला होता. आधीचे चेंडू किती सुरेख त्याने हाताळले होते. शॉर्ट ऑफ गुड लेन खाली ठेवले होते.
आणि ते शेवटचा टाइम डोक्यात त्याचा हात ठेवला, खाली बसला बिचारा, की त्यांनी चुकीचा चेंडू स्लॉटमध्ये दिला नेहलला आणि त्या बाहुबलीने त्याला पाहिजे तसा चेंडू मिळाल्यानंतर मग दिला भिरकावून आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे तो षटकार. तसं काही ते होईल का 2 चेंडूमध्ये बघायचं आहे. कारण लेफ्टी समोर आहे, रणनीती बघायला वापरली जाते. डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड झोनकडे, इकडे लॉंग लेग आहे आणि डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे ऑन साईडला, ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये. हा 5वा चेंडू, 10 धावांची गरज 2 चेंडूंमध्ये. फुल टॉस उडवलाय, लॉंग ऑन क्लिअर करेल का? नाही, तिथे झेल क्लिअर केलाय आणि मॅच सुद्धा आपल्यामध्ये खेचून आणले भावाले संघाने. पिशे संघ विजयाच्या नाही तर पराजयाच्या इथे छायेमध्ये कोसळलाय. फलंदाज बाद. व्हॉट मॅच. कालही असाच नेहलचा फटका आला होता, परंतु तो अवाक्याच्या बाहेर होता. असं वाटलं की झेल इथे टिपाला मिळेल, पण तो नाही, खूपच उंचावरून गेला होता. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या डीजे साऊंडच्या कडे, अजयच्या साऊंडकडे गेला होता आणि हा चेंडू असं वाटलेलं की एलिव्हेट होईल, अंतर प्राप्त करेल, गाठेल, पण तो नाही. त्या ठिकाणी पूर्वेच्या दिशेने त्या ठिकाणी हवा कमी आहे, कारण ती पाहतोय की आपण ती पश्चिमेकडून वाहत नाही तर पूर्वेकडून वाहते. सन्माननीय रोशनजी दळवी आलेले आहेत आपल्या देवरुंगचे, आपलं हार्दिक स्वागत. तर एक चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. आता गोलंदाज जिंकून देऊ शकतो, अन्यथा पिसा संघ पराजयाकडे वाटचाल करतोय. दॅट्स इट, मॅच फिनिश्ड. आणि अशा प्रकारे खणखणीत विजय प्राप्त केलाय तो, म्हणजे 9 धावांनी सामना जिंकलाय टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले संघ. अभिनंदन अनंताजी केने, अभिनंदन विनोद पाटील, अभिनंदन हनुमानजी तरे स्पॉन्सर, येस बॅकपॅकर येवायची, येस. मिडल ओव्हर, क्या बात, एकदा टाळ्या असू द्या. मिडल ओव्हर हाताळलीये, मेडन ओव्हर फ्रॉम अमोल देअर. 3 धक्के पण दिले आणि काय सामना मस्त पद्धतीने इथे डिफेंड केला. याला म्हणतात डिफेंड करणं. बॅटिंग घेतली होती बरं का, आणि धावा 39 झाल्या होत्या वीरन भावाल्याच्या, पण तो धावा डिफेंड केल्या. बॅटिंग मधून अमोल